W20 ही 2 दिवसांची महिला परिषद आजपासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरू झाली। या बैठकीत सहभागी होण्यासाठी युरोपियन संघ आणि 19 देशांच्या 150 महिला प्रतिनिधींचं छत्रपती संभाजीनगर इथं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। परिषदेचं उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झालं। G20च्या माध्यमातून केवळ महिलाच नाही तर संपूर्ण मानवतेला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका पंतप्रधानांनी घेतल्याबद्दल स्मृती इराणी यांनी त्यांचे आभार मानले। सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे 23 कोटी महिलांनी घेतला आहे असं त्यांनी सांगितलं। महिला आज केवळ तंत्रज्ञानाचा वापरच करत नाहीत तर महिला प्रणित विकासासाठी तंत्रज्ञान निर्मितीही करत आहेत असं त्या म्हणाल्या। महिलांच्या माध्यमातून जगाच्या शाश्वत विकासासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधानांनी या अध्यक्षपदाच्या काळात हवामान बदलाची समस्या आणि त्यासाठीची कृती करण्यासाठी आवश्यक तो निधी पुरवठा यावर भर दिला आहे। याबद्दल महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन इराणी यांनी केलं। G20 परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी या परिषदेची रूपरेषा मांडली। कोविडनंतर संपूर्ण जगावर बेरोजगारीचं संकट आहे, तसंच भूराजकीय संकट आणि कर्जाचंही ओझं आहे। अशा स्थितीत महिला प्रणित विकासावर या परिषदेत भर देण्यात आला आहे। महिलांच्या सहभागाशिवाय जग प्रगती करू शकणार नाही। महिला अर्थव्यवस्थेचा आधार असतात, त्यामुळे महिलांनी केवळ अर्थव्यवस्थेत सहभागी होऊ नये तर देशाची आर्थिक यशोगाथा स्वतः लिहावी असा भारताचा प्रयत्न आहे असं अमिताभ कांत म्हणाले। उद्घाटन सत्रात G20 परिषदेचे वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, W20चे अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा उपस्थित होते। W20 परिषदेच्या परिसरात बचत गटाच्या उद्योजक महिलांच्या उत्पादनांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। स्मृती इराणी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचंही उद्घाटन झालं।